मुद्दा तटकरेंनी खोडून काढलेला आहे। दादा आम्हाला विलीनीकरणासंदर्भात कधीही बोलले नाही तसं तटकरे म्हणतात। दोन्ही राष्ट्रवादीत फक्त स्थानिक निवडणुकांपुरती चर्चा झाली। दादांचा निर्णय असता तर माझा विरोध असण्याचं कारण नव्हतं। सांगितलेलं मी मान्य करेन हा दादांना विश्वास होता असंही तटकरेंनी म्हटलंय। पण अजितदादा हयात असताना कधीच अशी चर्चा झाली नाही की पवार ग्रुपच्या नेत्यांना आपल्या बरोबर घ्यावं। कधीच कुठल्याच पातळीवर चर्चा झाली नाही तुमच्या बरोबर अजितदादा आणि तुमची किंवा प्रफुल्ल पटेल यांची। एक बाब अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका एकत्रितपणाने लढण्याचा निर्णय झाला। त्याची माहिती दादाने जरूर दिली। ती ज्यावेळेला एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दादांच्या खूप मुलाखती वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतल्या होत्या। त्या बाबतीमध्ये विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली। आपण ते कधी बघा वेगवेगळ्या वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली। दादांनी मला जरूर ज्या वेळेला तो व्हिडिओ फिरतोय त्याच्या आदल्या दिवशी दादांची माझी भेट झाली। त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। या पद्धतीचं त्यांची माझी चर्चा झाली। दादांचा विश्वासू सहकार्य म्हणून त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जसा मी गेले 30 वर्ष मानत आलो तसं या संदर्भातला सुद्धा जर काही त्यांचा निर्णय असता तर माझा विरोध असण्याचं काही त्याला कारण असणार नव्हतं। याचं काही कारणच नाही। दादांना हा विश्वास नक्की होता की सुनील तटकरेला जे मी सांगेन ते सुनील तटकरे मान्य करेल। खरं आहे दादांची माझी अनेक वेळेला चर्चा वेगवेगळ्या प्रश्नांच्या वरती व्हायची। त्यावेळेला मी माझं मत मांडायचं, पण शेवटी नेता म्हणून एखादी बाब दादांनी निर्णय सांगितला का त्याच्यावरती अंमलबजावणी करणं याच भूमिकेतून सुनील तटकरे दादांचा एक सहकारी म्हणून नेहमीच कार्यपद्धतीमध्ये काम करत आला।